एक जरा थोडंसं मी डिफर करते, कारण का लाडकी बहीण योजना ही आपल्या इथे अशासाठी राबवली गेली की MP मध्ये लाडली बहिणा आणि याच्यावरतीच BJP परत तिकडे निवडून आली आणि तीच योजना आपल्या इथे राबवली गेली, कारण की असं वाटत होतं की आता आपल्याला इथे सीट्स किती मिळणार आहेत. कारण का जेव्हा आपण पाहिलं आधीचे रिझल्ट्स, त्यामुळे ती लाडकी बहीण योजना राबवली गेली असं बोललं जातं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे टॅक्स पेअर मनी आहेत दे आर गोईंग टू लाडकी बहीण. म्हणजे मग वाय नॉट आमदारांच्या पगारातनं का नाही ते पैसे काढले जात. पूर्वीपासूनच आपल्याकडे बचत गट योजना या अगदी फार पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पण महिलांसाठी की एक स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये, अगदी इंडस्ट्री असं नाही मी म्हणणार, पण एक स्मॉल स्केलवरती जसं तुम्ही म्हणालात महिला पापड करत असतील किंवा पापड लोणची असतील, तुम्ही म्हणाला मेहंदी क्लास असेल, या सगळ्या गोष्टी तसं बघायला गेलं तर फार पूर्वीपासूनच चालत आलेल्या आहेत. की आज महिला आयोगासारखं मोठं एक हे आहे किंवा तुम्हाला साधं MLC सुद्धा देता आलं असतं, तुम्हाला राज्यसभेवरती पण नेता आलं असतं, परंतु यू हॅव बीन ऑलवेज डिप्राइव्ड ऑफ. सो वाय द रिझन